हेलो एवरीवन, नमस्ते भाइयों बहनों। मैं प्रोफेसर विनील कुमार सिंह फिर से एक बार नमस्कार. मी प्रोफेसर विनील कुमार सिंह परत एकदा. आज मी जो मेसेज देणार आहे ते कार्यकर्त्यांसाठी देणार आहे. मी स्वतःही कार्यकर्ता होतो एकेकाळी आणि आताही आहे. आता मी सामाजिक कार्यकर्ता आहे. पण सर्व कार्यकर्त्यांना, सभी कार्यकर्ताओं के लिए यही मैसेज है. देखिए, इलेक्शंस है, ठीक है, लेकिन आपकी जो दोस्ती है ना उसको आप संभालिए. क्या होता है बहुत बार कि चार दोस्त रहेंगे, हर एक के पॉलिटिकल इंटरेस्ट अलग अलग रहेंगे. एक पार्टी में जाएगा, दूसरा एक पार्टी में जाएगा, लेकिन उसके वजह से आप लोगों में मतभेद नहीं आने चाहिए. बघा कसं असतं, खूप वेळा असं असतं की दोन मित्र आहेत किंवा तीन मित्र आहेत, प्रत्येकाचे आपले आपले एक पॉलिटिकल इंटरेस्ट असतात. एक जाईल एक पार्टी, दुसरा जाईल एक पार्टी, आणि त्याच्यामुळे तुमच्यामध्ये मतभेद येऊन देऊ नका. कारण कसं असतं माहिती आहे का, ठीक आहे, तुम्हाला जे राजकारणी आवडतात तुम्ही त्यांना सपोर्ट करा, चांगला अभ्यासू व्यक्तिमत्वाला इलेक्ट करून आणा, पण आपली मैत्री जपा. कारण काय असतं ना, आयुष्यभर मैत्री तुमची टिकली पाहिजे. कसं असतं, जर राजकारणामुळे मैत्री तुटत असेल तर त्या गोष्टीकडे तुम्ही जाऊ नका, हेच सांगू इच्छितो. कारण पर्सनल अनुभव पण आहे आणि मी पण एक हे अनुभवलेलं आहे, त्याच्यामुळे सांगत आहे. तर सर्व मित्रबंधू भगिनींनो, सर्वांना विनंती आहे की मैत्री जपा. राजकारण होत राहील, पण दिस इज प्रोफेसर विनील कुमार सिंह साइनिंग ऑफ. थैंक यू, धन्यवाद. और वापस एक बार यही मैसेज देना चाहूँगा, वोटिंग सिर्फ उंगली से नहीं, अपने दिमाग से भी कीजिएगा. डोंट जस्ट वोट बाय योर फिंगर्स बट वोट बाय योर ब्रेन्स टू. थैंक यू, धन्यवाद.